सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या सभोवतालचं वातावरण हे फार प्रसन्न राहील. मोठी रक्कम मिळाल्यानं तुम्ही समाधानी असाल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील. मित्र आणि कुटुंबियांसोबत तुम्ही पार्टीचं आयोजन कराल. भावंडांच्या सहकार्यानं तुमची प्रलंबित कामं पूर्ण होतील. करिअरमध्ये चांगली प्रगती होण्याची शक्यता आहे. तुम्हाला भविष्यामध्ये फार फायदा होईल. आज नशीब 64% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवचालीसाचं पठण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला धन कमवण्याचे किंवा व्यवसायामध्ये प्रगती करण्याचा प्रस्ताव मिळेल. त्यामध्ये तुमचं नुकसान होण्याची मात्र शक्यता आहे. आज तुम्ही आरोग्याची काळजी घ्या. बाहेरचं अन्नपदार्थ खाणं तुम्हाला टाळावं लागेल. कुटुंबातील सदस्यांसोबत शुभ कार्यक्रमांमध्ये तुम्ही सहभागी व्हाल. नवीन लोकांशी तुम्ही मैत्री कराल. तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये एक वेगळीच ऊर्जा जाणवेल. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज सूर्यदेवाला जल अर्पण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस मालमत्ता किंवा पैशांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी चांगला आहे. आर्थिक लाभाची तुम्ही अपेक्षा करू शकता. काम आणि व्यवसायामध्ये नफा मिळवण्यासाठी सावध राहण्याची मात्र गरज आहे. शत्रूंमुळे तुम्हाला नुकसान होण्याची शक्यता आहे. व्यवसायामध्ये महत्त्वाचा प्रकल्प तुम्ही सुरू कराल. भविष्यामध्ये त्यामुळे तुम्हाला चांगला फायदा होईल. कुठेतरी अडकलेले पैसे तुम्हाला आज मिळतील. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री विष्णूंच्या मंदिरामध्ये चण्याची डाळ आणि गूळ पिवळ्या कपड्यामध्ये बांधून अर्पण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला कोणतंही काम करताना नशिबाची पूर्ण साथ मिळेल. मेहनतीनं मात्र तुम्हाला काम करावं लागेल. जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये प्रगतीकडे तुम्ही वाटचाल कराल. सरकारी कामात जर तुमचे पैसे अडकले असतील तर ते तुम्हाला मिळतील. सरकारी काम जर तुमचं कुठे अडकले असेल तर ते अधिकाऱ्यांकडनं पूर्ण होईल. विद्यार्थ्यांना नवनवीन संधी मिळतील. कुटुंबातील सदस्यांसोबत भविष्यातील योजनांवरती तुम्ही चर्चा कराल. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज सूर्यदेवाला जल अर्पण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज व्यवसायामध्ये न चुकता गुंतवणूक केल्याने तुमचं उत्पन्न वाढेल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. आज तुम्हाला वैवाहिक जीवनामध्ये बोलण्यावरती नियंत्रण ठेवावं लागेल. जोडीदारासोबतच्या नात्यामध्ये तुमच्या दुरावा येऊ शकतो. धार्मिक कार्यामध्ये तुम्ही पैसे खर्च कराल. कुटुंबातील सदस्यांकडनं तुम्हाला भेटवस्तू मिळेल. लव्ह लाईफमध्ये नवीन ऊर्जा मिळेल. तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडाल. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला दुर्वा अर्पण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुम्ही व्यस्त राहाल. कुटुंबामध्ये काही वाद मात्र निर्माण होतील. कुटुंबातील मोठ्यांच्या मदतीनं तुम्ही वाद सोडवाल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांसोबत तुम्ही प्रोजेक्ट पूर्ण करण्यावरती भर द्याल. तुमची पदोन्नती होईल. सामाजिक कार्यामध्ये तुम्ही सहभागी व्हाल. भविष्यामध्ये तुम्हाला पुरेपूर लाभ मिळेल. आज नशीब 64% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री गणेश चालीसाचं पठण करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही काम करताना कोणाचं तरी मत घ्या, अन्यथा तुम्ही गोंधळामध्ये पडू शकता. ओळखीच्या व्यक्तीकडनं तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. सासरच्या व्यक्तींशी आज तुमचा वाद होऊ शकतो. विवाहातील अडथळे आज दूर होतील. कुटुंबातील सदस्यांच्या गरजा तुम्ही पूर्ण कराल. आईच्या आरोग्याची तुम्ही काळजी घ्या. बाहेरचं खाणं पिणं प्रकर्षानं टाळा. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढरं चंदन कपाळावरती लावा. आता पुढची रास
वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या घरातील वातावरण बदलेल, त्यामुळे तुम्हाला अनेक समस्यांना सामोरं जावं लागेल. वडिलांच्या तब्येतीवरती तुम्ही पैसे खर्च कराल. आरोग्याची तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. शारीरिक आणि मानसिक त्रास तुम्हाला जाणवेल. धैर्यानं काम केल्यास तुम्हाला यश मिळेल. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला गूळ खाऊ घाला. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचा जोडीदार आनंदी राहील. आज तुमचा दिवस तुमच्यासाठी आनंदाचा राहील. भविष्यामध्ये तुम्हाला समस्यांना सामोरं जावं लागेल. आज प्रेम जीवनासाठी तुम्ही वेळ काढाल. तुमचा जोडीदार तुमच्यासोबत आनंदी राहील. जोडीदारासोबत तुम्ही बाहेर फिरायला जाल. कौटुंबिक वातावरण आनंदाचं राहील. मित्रांच्या मदतीसाठी तुम्ही पुढे याल. आज नशीब 63% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंचं पूजन करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही घरातील महत्त्वाची कामं पूर्ण कराल. त्यासाठी तुम्हाला आळस सोडावा लागेल. भविष्यामध्ये अनेक समस्या उद्भवू शकतात. परदेशातून व्यवसाय करणाऱ्यांना एक चांगली बातमी मिळेल. व्यवसायामध्ये कमी रस दाखवल्यामुळे उत्पन्नावरती तुम्हाला समाधानी राहावं लागेल. नोकरी करणाऱ्यांनी स्वभावावरती ताबा ठेवा. तुमची बढती थांबवली जाऊ शकते. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज बजरंग बाणाचा पाठ करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही आळसावलेले असाल, त्यामुळे तुम्ही कामामध्ये चाल ढकल कराल. नोकरदारांनी कामामध्ये कुठल्याही प्रकारची घाई करू नये. मोठ्यांशी तुमचे वाद होऊ शकतात. जोडीदाराच्या भावनांचा तुम्हाला आदर करावा लागेल. तुमचं नातं आज मजबूत होईल. कौटुंबिक संपत्ती वाढेल. गरजेच्या वेळी तुम्ही सावध राहा. पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करण्याचा निर्णय तुम्ही घेत असाल तर आजचा दिवस शुभ आहे. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंना बेसनाच्या लाडवाचा प्रसाद अर्पण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही त्रासदायक काम टाळण्याचा प्रयत्न कराल. तुम्हाला कामामध्ये मेहनत घ्यावी लागेल. नोकरी आणि व्यवसायामध्ये तुम्हाला लाभ होताना दिसतील. विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील मार्ग मोकळा होईल. वैयक्तिक संबंधांमध्ये वाद होतील. बोलण्यावरती तुम्ही नियंत्रण ठेवा. विवाहाचे चांगले प्रस्ताव इच्छुकांना येतील. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज मुंग्यांना पीठ खाऊ घाला. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.